खूप दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट करते, मला माहिती आहे. पण असंच मला असं वाटलं की मी म्हणजे खूप दिवस झाले ब्लॉग स्टार्ट नाही केला, तर मी आता ब्लॉग स्टार्ट करते. आणि आता मी करते बिझनेसचं काम. मी चॉकलेट मेल्ट करते. फ्राय वगैरे करून झालं. मी पुढे तुम्हाला दाखवते आम्ही कसं काय करतो. त्यांनी स्टॉलवर गेल्यावर पण मी दाखवेल किती कस्टमर येतात, काय नाही ते. हे बघा, हे फ्रेश क्रीम आहे. इथे डार्क चॉकलेट मेल्ट करून झालं. इथे मिल्क चॉकलेट करायचे अजून. हे बॉईल होईल तवामध्ये फ्रेश क्रीम मिल्क चॉकलेटमध्ये टाकू. आणि हे तेल आहे, ते खालती इथे पीठ आहे, कारण की बॉम्बलोनीला पीठ लागलेलं असतं, ते तेलात जातं. मग ते आम्ही जाळून घेतो आणि रोज आम्ही न्यू तेल वापरतो. तेच तेल आम्ही यूज नाही करत, बघू शकता. आणि ते भांडे बघा किती घासायला, बापरे. डेलीचं आहे हे, रोज एवढे, ह्याच्यापेक्षा डबल असतात भांडे. आज तरी थोडे कमी आहे. आता सगळं बिझनेसचं आवरणार, मग भांडे घासणार, मग तयार होऊन जाणार 7:30 वाजेपर्यंत. तुम्हाला बाहेर जाऊन पण दाखवते की काय कसं करतो आम्ही प्रोसेस. ओके, हे बघा असं काय दिसतं. मिल्क चॉकलेटमध्ये फ्रेश क्रीम टाकल्यावर आता हे ग्राइंडरने त्याला मिक्स करणार. मिक्स केल्यावर पण मी तुम्हाला दाखवते ते कसं दिसतं. हे बघा. हे बघा इथे टॉप बाउल चालू आहे फ्रीजरमध्ये ठेव. आणि ही चीज क्रीम आहे जी आम्ही स्वतः घरात बनवतो. हे बघा, मी पसारा दाखवलेला ना तुम्हाला, तो हा पसारा आहे. हे तर अजून बाकी आहे डब्बा, तो आत्ता निघाला असेल. बाकी मी सगळं आवरले. तर गाई सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललो स्टॉलवर. बघा 7:15 झालेत. 7:15 झाले. आणि तिथे रिक्षा आहे, पप्पा आलेत घ्यायला. शिरो इथे ये लवकर. हे लोक माझी वाट बघतात, ते बाहेर वाटतं. मग स्टॉलवर गेल्यावर भेटू. पोचलो आम्ही स्टॉलवर. त्या लोकेशनवर. मोबाईल ठेव नंतर. मी ब्लॉग काढते. तुला ब्लॉक फेकून मारेल मी. हा, ब्लॉक निकाल रही है बोलती, फेकून मारेल. झेडन वाल्याने बंद केलं का? तू बोलते एवढे कॉम्पिटिटर माझ्या समोर आलेत नाही. काही आहे बघा कोण आलंय. मी आता ब्लॉग स्टार्ट करणार होती आणि बघा कोण टपकलं. ताईंचं दप्तर खोललं. मी आता माहिती कॅमेरा टच केला आणि दाखवत होते तितक्या त्याने आवाज दिला. लाईक अजून कमी होतील, वाढते. बघू तुझा बोट. टाके काढले. असं नाही होत. अरे तो बोट तेरे को नहीं मिलेगा बाबू. ओए, क्या नाम है उसका? रिवांश. ये रिवांश, तेरे को नहीं मिलेगा. इसको देंगे. मैं इधर. झगड़ा हो रहा दोनों. उसने पौधे को कितना? 100 रुपीज.
काहीच आम्ही स्टॉल बंद केला. आम्ही दोघीच होतो. विरू आला घरी. का हसते रे पागल. आम्ही स्टॉल बंद केला आणि प्लॅन होता की सगळी म्हणजे आमची जी फॅमिली आहे ती पिक्चर बघायला जाणार, पण पप्पांनी कॅन्सल केलं. मग नंतर गट्टूने पण कॅन्सल केलं आणि माझं एवढं पोट दुखत होतं, मग मी पण कॅन्सल केलं. तर मम्मी बोलते मी काय करू त्या दोघांमध्ये जाऊन. मग आता ते दोघंच गेलेत. 1 वाजल्या, 2 वाजता पिक्चर संपेल आणि मला एवढं पेन होते म्हणून मी काही शूट नाही केलं आहे. बघू जमलं तर मग उद्याचं कंटिन्यू दाखवेल, नाही तर मग इकडेच एंड करेल मी व्लॉग. तू आता अभ्यास करतोय? तेच बोलली. हे बघा ह्याला. आणि विरूनी भाजी बनवली, ती एवढी छान झाली आहे ना. चिकनची भाजी केली, पण ते चिकन खाऊन माझ्या पोटात अजून गरम पडले आणि अजून दुखायला लागले. का हा त्रास दिलाय देवानी पोरींला काय माहिती. ए बाबा. हे बघा मला काय झालंय आणि काय खायला देते. वाव, काय हे कैरी काय आहे पण अशी. किती मसाला आहे रे गट्टू त्याच्यात. तर गाईज मी व्लॉग इथेच एंड करते, कारण नाही खूप दुखते. सेकंड व्लॉग मी स्टार्ट करेल परत, त्यात मी तुम्हाला सर्व काही दाखवेल. मला वाटलेलं आम्ही पिक्चरला जाऊ तर मी तो पण म्हणजे ते पण टेक्स्ट घेईल, पण तसं काय झालंच नाही. ओके, तर 1:30 वाजत आला आहे. हां 1:30 वाजला आहे आणि मी व्लॉग आता एंड करते. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. असंच प्रेम करत राहा. खूप दिवसानंतर व्लॉग करते आणि माझा अवतार पूर्ण व्लॉगमध्ये खूप घाण आहे, तर ते इग्नोर करा तुम्ही लोक. ओके, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यार. खूप कमी सबस्क्रायबर आहेत माझे. ठीक आहे, नवीन व्लॉगर आहे, होत राहील कंटिन्यू. बघू आता पुढे. बाय.